हळद रुसली कुंकू असलं पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. दुष्यंत कृष्णाचा हात हातात धरतो आणि तिला रूम मध्ये घेऊन येतो. तेव्हा भाळजाबाई आणि पूजाला खूप आनंद होतो आणि त्या गालातल्या गालात हसतात. इकडे आपण पाहतो दुष्यंत त्याच्या रूम मध्ये बसलेला असतो. तेव्हा भाळजाबाई आणि मैनावती तेथे येतात. दुष्यंत मैनावतीला म्हणतो, काकू प्लीज मला थोड्या वेळ शांत बसू द्या असे म्हणून तो तेथून निघून जातो. तेव्हा भाळजाबाई कृष्णाला म्हणते, आता इथे उभा का राहिली आहेस? मैनावती हिचं सामान आणून बाहेर टाक आणि या बायाला परत घरात घ्यायचं नाही. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि माधव काका म्हणून जोरात आवाज देतो आणि म्हणतो की कृष्णाचं सामान बाहेर कोणी आणून ठेवलं आहे. तेवढ्यात मैनावती म्हणते की ह्या अपशकुनी मुलीमुळे तुझ्या स्वप्नाचं राखरांगोळी झाली, हिला आपण घरात घ्यायचं नाही. तेव्हा दुष्यंत कृष्णाचा हात हातात घेत आणि भाळजाबाईला म्हणतो की आई ही माझी बायको आहे, तर या घरातून कुठेही बाहेर जाणार नाही असे म्हणून तो कृष्णाला घेऊन घरामध्ये येतो. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत भाळजाबाई आणि पूजा नवीन कोणता डाव खेळतील हे पाहणे खूपच मनोरंजक आहे. हळद रुसली कुंकू असलं या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.